माहेश्वरी अध्याय 18 श्लोक क्रमांक 16. या श्लोकावरच्या काही ओव्या आपण काल पाहिल्यात. या श्लोकाचा मुख्य विषय असा आहे की आतापर्यंत 15, 14 आणि 13 ह्या श्लोकापासून जो विषय चालत आलेला आहे तेरा, 14 आणि 15 ह्या 3 श्लोकामध्ये जो विषय आतापर्यंत झालेला आहे त्या विषयाचा सारांश तत्रैवं सती या पदाने सांगितला आहे. तत्र शब्दाचा अर्थ होतो तेथे. तेथे म्हणजे कुठे? पंचैतानी महाभाहो कारण आणि निबोधने सांख्ये कृतांते प्रोक्तानि सिद्धये सर्व कर्मणाम. तत्र किंवा तत्र म्हणजे अधिष्ठानं तथा कर्ता करणंच पृथक विदम विविधाश्च पृथक चेष्टा दैवं चैवात्र पंचमम. म्हणजे तत्र तत्र म्हणजे शरीर वांग मनोभिर्यत कर्म प्रारभते नरः न्याय्यं वा विपरीतं वा पंचैते तस्य हेतवः. पंचैते तस्य हेतवः हे मुख्य वाक्य जसं 15व्या श्लोकामध्ये आहे तसं ते 13व्या श्लोकामध्ये आहे. पंचैतानी महाभाव. आणि 14व्या श्लोकामध्ये तर त्या 5 कारणांचा प्रत्यक्ष उल्लेखच केला आहे. आणि म्हणून तत्र एवं सती हा शब्द प्रयोग मागच्या 3 विषयातला एक परामर्श घेणारा शब्द. तत्र एवं सती म्हणजे प्रत्येक कर्माला ही 5 कारणे आहेत. पण असं असताना देखील असा एक मनुष्य आहे, यह मनुष्य, यह जो असा एक मनुष्य आहे की त्या पुरुषाचं वर्णन भगवंतांनी अकृत बुद्धित्वात असं केलं आहे. अकृत बुद्धित्वात म्हणजे ज्याच्या बुद्धीला शास्त्रीय उपदेशाधिकांनी त्याची बुद्धी सुसंस्कृत झाली नाही असा अकृत बुद्धित्वात. शास्त्राचे संस्कार नाही, गुरुचे संस्कार नाही, साधनेचे संस्कार नाहीत, ते केले नाहीत आणि केलेल्या महापुरुषांच्या सानिध्यामध्ये कधी राहिलाही नाही. आणि त्यामुळे जन्मना जायते शूद्राः संस्कारात द्विज उच्यते. जन्माला आलेला प्रत्येक जीव हा शूद्रच असतो. म्हणजे शूद्र म्हणजे असा असंस्कृत बुद्धीचा असतो. परंतु नंतर आई, वडील, शास्त्र, गुरु, परंपरा, समाज, वेगवेगळ्या शिक्षण संस्था ह्या सगळ्यांच्या माध्यमातून मग त्याच्या बुद्धीवरती शास्त्राचे, समाजाचे
चांगल्या प्रकारचे संस्कार होतात. परंतु हा तसा नाहीच आहे. म्हणून याचं वर्णन करताना अकृत बुद्धित्वात आणि दुर्मती ही अकृत बुद्धित्वात, हा दुर्मतीचा आहे. बुद्धी संस्कार झालेले नाही, त्यामुळे पश्यन अपि न पश्यती, पश्यन अपि न पश्यती, प्रत्यक्ष पाहूनही तो पाहत नसलेलाच आहे. प्रत्यक्ष पाहतो एक आणि समजतो मात्र दुसराच. आकाशामध्ये एक चंद्र आहे, तरी देखील तैमेरिक रोगामुळे तो अनेक चंद्र पाहतो. ढग धावत असताना तो चंद्र धावत आहे असं म्हणतो, आणि वाहनामध्ये उपविष्ट असताना, आपण चालत असताना आरोप मात्र न चालणाऱ्या वृक्षांच्या वरती करतो आणि वृक्ष धावत आहे असं म्हणतो. अन्येषु धावत्सु आत्मानं धावंतम. अन्य धावत असताना तो मी स्वतःच धावत आहे असं म्हणतो. काय करावा? कारण तो कसा आहे म्हटले, आत्मा आत्मा तर शुद्ध आहे, परंतु त्या अशुद्ध आत्मतत्वाला तो पाहत का पाहत नाही? वेदांत आचार्य उपदेश न्यायैः अकृत बुद्धित्वात असंस्कृत बुद्धित्वात अशा शब्दाचा प्रयोग आचार्यांनी केला. त्याला 3 कारण दिली आहेत पहा. वेदांत शास्त्राचे संस्कार नाही, कारण वेदांतामध्ये सांगितले सांख्ये कृतांते प्रोक्ता आणि सिद्धे सर्व कर्मणा. सर्व प्रकारच्या सिद्धीसाठी सांख्य म्हणजे वेदांताच्या मध्ये हे 5 कारण सांगितले, परंतु वेदांताचे संस्कार नाही, कोणत्या आचार्यांचे संस्कार नाही, आणि तो ऐकतही नाही. आचार्यांनी सांगितले तरी न्यायही, कोणता तर्कही वापरत नाही, लॉजिक वापरत नाही. म्हणजे तर्काने बुद्धी शुद्ध होते, वेदांताने बुद्धी शुद्ध होते, आचार्य उपदेशाने बुद्धी शुद्ध होते, म्हणजे संस्कारित होते. परंतु हा यापैकी काहीही करत नाही. अकृत बुद्धित्वात असंस्कृत बुद्धित्वात ह्या अपि असा असल्यामुळे देहादी व्यतिरिक्तत्वात आत्मवादी आत्मानं एव केवलम कर्तारम पश्यति. देहाच्या व्यतिरिक्त असं काही आत्मतत्व नसून देहच आत्मतत्व आहे आणि तोच तो करता आहे असं बुद्धीचा मनुष्य आहे. अकृत बुद्धित्व स न पश्यती आत्मानं, तो आत्मतत्वाला पाहत नाही. आत्मनः तत्वं कर्मणः वा इत्यर्थ, असं पाहत नसल्यामुळे तो दुर्मतीचा आहे, कुत्सित मतीचा आहे, आणि विपरीत त्याची बुद्धी झाल्यामुळे तो सारखं जनन मरण प्रतिहत, जनन मरण प्रतिपत्ती हेतु भूताः मतिः अस्य स इति दुर्मती. त्याची मती जन्ममरण ही परंपरा अव्याहतपणे चालू आहे अशाच विषयांना विषय करणारी असल्यामुळे तो आत्मतत्वाला पाहूनही न पाहिल्यासारखा करतो. म्हणून शास्त्राचे, वेदाचे, संत वाङ्मयाचे संस्कार होण्यासाठी सुद्धा आपल्या बुद्धीमध्ये चांगल्या प्रकारचे संस्कार असावे लागतात.
आणि म्हणून कर्म करण्यासाठी शरीर, मन आणि वाणी आहे. शरीर वांग मनोभिर्यत कर्म प्रारभते नरा. असे शरीर, मन आणि वाणीने कर्म घडतात आणि मग त्या कर्माला न्याय्यम वा विपरीतम वा पंचैते तस्य हेतवा असे पाच हेतू आहेत. परंतु हा या पाच कारणांना हेतू न मानता या पाच कारणामध्ये आत्मा कर्म करणारा आहे असं म्हणतो. पण वास्तविक पाहता आत्मा कोणतंही कर्म करत नाही. तो ह्यापेक्षा वेगळा आहे. हा सगळा विषय आपण काल पाहतो. त्याकरता काही दृष्टांताच्या ओव्या देखील आपण पाहिल्या. की भानू रूपे न होनी, जैसी भानो रूप न होनी, ज्याप्रमाणे सूर्य हा कोणत्याही नल, नील, पीत, कृष्ण अशा विविध जे रंग आहेत त्या कोणत्याही रंगाचा होत नाही. आणि त्या रंगाला पाहणारा जो डोळा आहे तो डोळाही होत नाही. आणि म्हणून जैसे भानू रूप न होनी, चक्षु न होनी, पण तरी देखील भानू चक्षु रूपाते प्रकाशी. तो सूर्य जो आहे तो चक्षुलाही प्रकाशित करतो आणि त्या डोळ्यांनाही रूपालाही प्रकाशित करतो. आत्मा स्वतःहून तो चक्षु आणि रूप न होताही दोघांनाही प्रकाशित करतो. प्रकाशित करतो अशी भाषा आहे, पण तिथे क्रिया मात्र कोणती नाही. प्रकाश अशी वस्तुस्थिती आहे की ज्याच्या उपस्थितीमध्ये सर्वांचं ज्ञान. म्हणजे सूर्याच्या उपस्थितीमध्ये आपल्याला रूपाचं आणि रूपाला पाहणाऱ्या डोळ्याचंही ज्ञान होतं. पण डोळा मात्र रूपही होत नाही आणि डोळाही होत नाही. मग काय करतो? दोघांचं प्रकाशन करतो. प्रकाशन करतो हा शब्द मात्र आहे. चक्षु रूपाते प्रकाश, जैसा भानू चक्षु रूपाते प्रकाशी. चक्षु आणि रूपाला प्रकाशित करतो तसा आत्मा नहोनी कर्मी तैसा. त्याप्रमाणे आत्मा तैसी कर्मे न होणी, त्याप्रमाणे आत्मा म्हणजे देह नाही, आत्मा म्हणजे कर्ता नाही, आत्मा म्हणजे इंद्रिय नाही आणि आत्मा म्हणजे पंचप्राणांच्या वेगवेगळ्या क्रिया नाही किंवा आत्मा म्हणजे त्यांच्या अधिष्ठात्री देवता नाही. पण तरी देखील त्या आत्मतत्वाच्या उपस्थितीमध्ये सगळ्या गोष्टी घडत असतात. आत्मा न होनी कर्मे तैसी प्रकटित असे. परंतु आत्मा मात्र कर्म आणि त्या कर्माचे निमित्त कारण, उपादान कारण कोणीही नव्हता त्या सगळ्यांचं प्रकाशन करत असतो. आणि आरशाचंही उदाहरण दिलेलं आहे. म्हणजेच आत्मा हा अलिप्त कसा आहे, असंग कसा आहे, निर्विकार कसा आहे हे सिद्ध करण्यासाठी दिलेले हे दृष्टांत आहे. आरशाचा दृष्टांत दिला होता की प्रतिबिंब आरिसा न दोन्ही न होणी विरेषा, हे विरेषा बिंब प्रतिबिंब आरिसा दोन्ही न होणी. दोन्ही ते जैसा, दुही ते प्रकाशी जैसा निहाळिता तो, तो निहाळिता आरिसा न होणी, तो निहाळिता प्रतिबिंब न होणी, तो निहाळिता दुही ते जैसा प्रकाशी. तो पाहणारा जो आहे
आरशामध्ये, तो आरसाही होत नाही आणि तो प्रतिबिंबही होत नाही. तो आरशापेक्षाही वेगळा असतो, प्रतिबिंबापेक्षाही वेगळा असतो आणि तोच दोघांचंही प्रकाशन. पाहणारा काय करतो, आरशाचंही प्रकाशन करतो आणि आरशामध्ये पडलेल्या प्रतिबिंबाचंही प्रकाशन करतो. पण तो मात्र आरसाही होत नाही आणि प्रतिबिंबही होत नाही. दोन्ही न होता दोघांचं प्रकाशन करतो. हे सगळे दृष्टांत आत्म्याचं अकर्तृत्व सिद्ध करणारे आहेत. म्हणजे माझं अकर्तृत्व, मी असा असंग निर्विकार आहे. आणि हे अनुकूल दृष्टांत आहे. त्याला मनन असं म्हणतात. मनन मनन म्हणजे काय? श्रवणानंतर जर संशय निर्माण झाला की माझ्या ठिकाणी कर्तृत्व भोक्तृत्व माझे धर्म आहेत, तर त्यांनी हे अनुकूल दृष्टांताचं चिंतन करत करत पाहणारा जसा प्रतिबिंब आणि आरसा न होता दोघांचं प्रकाशन करतो. सूर्य नेत्र आणि त्याचे विविध प्रकारचे नील कृष्ण पीत असं कोणताही वर्ण न होता त्या दोघांचे प्रकाशन करतो. किंवा सूर्याच्या दृष्टीने रात्रही नाही आणि तत्सापेक्ष दिवसही नाही, पण तरी देखील आपण पृथ्वीवरती असल्यामुळे तिची जी भ्रमणाची गती आहे, त्यामुळे जो भाग पृथ्वीचा समोर येतो तो दिवस आणि जो भाग मागे राहतो तो रात्र. पण सूर्य दिवस आणि रात्र ह्या दोन्ही संकल्पनेपासून वेगळा असताना दोन्ही संकल्पना ह्या त्याच्यामुळे अस्तित्वात आहे. अहोरात्र सविता न होनी करी, अहोरात्र सविता न होनी. अहो दिवस आणि रात्र सूर्य नाही, होत नाही, न होनी, पण तरी देखील अहोरात्र सविता करी. तैसा आत्मा कर्म करता न होनी दावी. त्याप्रमाणे आत्मा हा कर्म आणि कर्ता यापैकी काही न होता या दोघांचं प्रकाशन करतो. आत्मा कर्म करता न होनी. आता इथे कर्म आणि कर्ता, कर्ता आपण ह्या सगळ्यांचं उपलक्षण म्हणजे अधिष्ठानं तथा कर्ता करणंच पृथक विदम विविधाश्च पृथक चेष्टा दैवम चैवात्र पंचमम, हे सगळे सगळे पाचही कारण घेऊ शकतो. आणि कर्म ह्या शब्दाने शरीर वांग मनो भिर्यत कर्म प्रारभते नरहा, हा जो श्लोक आहे, न्याय्यम वा विपरीतम वा तस्यैते पंच तस्यैते हेतवा. म्हणजेच कर्म असं म्हणताना देह, शरीर, वाक आणि मन असं घेऊ शकतो. परंतु आत्मा मात्र शरीर वाक आणि मन यांचं हे न होता, पंचकारण न होता, या पंचकारणांना हेतूंना त्याचप्रमाणे हे पंचकारण ज्या कर्माचे हेतू आहे ते कर्म ज्या देह वाणी आणि मनाने होतात त्यांचंही प्रकाशन तो करतो. तया आत्मविषयी तया आत्मा अकर्ता, तैसा आत्मा कर्म न होता. कोणतं कर्म? शरीर वांग मनो भिर्यत प्रारभते कर्म, ते कर्म न होता आणि करता न होता म्हणजे अधिष्ठान आणि हे सगळे पाच कारण न होता काय करता न होनी दावी. परंतु तो आत्मतत्व या पाचही कारणांचं प्रकाशन करतो किंवा ह्या तीनही शरीर वाणी आणि मन यांचं प्रकाशन करतो. प्रकाशन करतो असं म्हणताना त्याच्या उपस्थितीमध्ये या सगळ्यांचं ज्ञान.
पुन्हा प्रकाशित होतं म्हणजे काही क्रिया करतो असं नाही, फक्त त्याच्या उपस्थितीमध्ये आपल्याला सगळ्यांचं ज्ञान होतं. पण हे सगळं हा विचार ऐकून सुद्धा ज्याची बुद्धी असंस्कृत आहे, वेदांत शास्त्र उपदेश न्यायी, वेदांत आचार्य आणि न्याय यांच्या कोणत्याच संपर्कात त्याची बुद्धी न आल्यामुळे तो देह मी आहे ह्या अभिमानाने तो भुलला आहे. देह अभिमानाने तो भ्रमित झालेला आहे. आणि त्यामुळे जयाची बुद्धी देहची अत्तली, ज्याची बुद्धी ही देहाच्या मध्येच स्थिर झाली आहे, आणि ह्या सगळ्यांच्या मध्ये सगळ्यांचं प्रकाशन करणारा आत्मा तत्व आहे, याच्याबद्दल त्याला काही स्वैरसुतक नाही. माऊली म्हणतात, तया आत्मविषयी झाली मध्यरात्रदा. म्हणजे त्याला स्वरूपाच्या विषयी केवळ अज्ञान आहे, दृढ अज्ञान आहे. मध्य मुळातच रात्र अंधाराची आहे, मध्यरात्र जास्तच अंधाराची आहे. तसं आत्मविषयी जया मध्यरात्र झाली का, मग इथून पुढे शास्त्रीय विचारानं, गुरूंच्या उपदेशाच्या विचारानं आणि तर्काच्या साह्यानं ज्यांची बुद्धी सुसंस्कृत होते, त्या बुद्धीमध्ये जो विचार सुचतो तो विचार याला मान्य होत नाही. कसा असतो तो विचार पहा. जेणे चैतन्या ईश्वर ब्रह्मा तेहीच केली परिसीमा, तया आत्मकर्ता हे प्रमा अलोट उपजे. जेणे चैतन्या ईश्वर ब्रह्मा देहीच केली परिसीमा, ज्याने ईश्वर चैतन्य आणि ब्रह्म चैतन्य हे कसं आहे, सर्व व्यापक आहे, सर्वज्ञ आहे, सर्वशक्तिमान आहे. असं असताना देखील या ईश्वर चैतन्याला आणि ब्रह्म चैतन्याला त्यांनी सीमित केलाय. व्यापक आहे असं म्हणण्यापेक्षा त्यांनी काय केलं आहे, देहीच परिसीमा केले. देहीच परिसीमा केले म्हणण्याचा अर्थ असा आहे की त्यांनी तो देहाच्या पलीकडे आता आत्म्यालाही मानायला तयार नाही, ब्रह्माला मानायला तयार नाही, दृंग मात्र चैतन्याला मानायला तयार नाही. आणि मग देहीच परिसीमा केली. बस देहाच्या पलीकडे काही नाही. अशा जगामध्ये खूप माणसं आहे, त्यांचं तत्वज्ञानच आयुष्यभरामध्ये देहाच्या अवतीभोवती फिरत असत. सत्ता, संपत्ती, अधिकार, वैभव, खाणं पिणं, मौज मजा, या सगळ्या गोष्टींच्या संबंधानेच सगळी आयुष्याची चर्चा असते. उपभोग्य पदार्थांच्या विषयी चर्चा असते. नवीन नवीन पदार्थ अनुभवायचे, जुने जुने असेल तसं टाकून द्यायचे, अशा सगळ्या संबंधाची चर्चा असते. दाही इंद्रियांच्या विषयांच्या संबंधाने त्यांची आयुष्यभराची मांडणी असते. आणि म्हणून तया आत्मा करता ही प्रमा अलोट उपजे. आणि म्हणून आत्मा असंग, निर्विकार, केवल, साक्षी असं सुसंस्कृत बुद्धीची धारणा असते. हा काय म्हणतो, आत्मा करता, आत्मा हा करता आहे, पण
आत्म्याला कर्ता समजणं हा एक प्रकारचा भ्रम आहे. पण त्या भ्रमालाच हा प्रमा समजतो. आणि प्रमा शब्दाचा अर्थ होतो यथार्थ ज्ञान. म्हणजे आता हा यथार्थ ज्ञानाला यथार्थ ज्ञान समजत नाही, मग काय, भ्रमालाच तो यथार्थ ज्ञान समजायला लागतो. आणि म्हणून आत्मा करता हा काय आहे, भ्रम. तो कसा आहे, चुकीचा भ्रम आहे. परंतु आत्मा करता हा भ्रम असताना तो काय करतो, अलोट प्रमा उपजे. त्याच्या दृष्टीने हेच खरं यथार्थ ज्ञान आहे, पूर्ण ज्ञान. आणि मग तो कसा विचार करतो आता, देहची आत्मची कर्म करता हाही निश्चय नाही तत्वता, देहचे मी कर्म करता मानितो साच. ज्ञानेश्वर महाराज त्याच्या विचाराला थोडस आणखी एक संधी देतात. म्हटले, आत्मची कर्म करता, देहाहून आत्मा वेगळा आहे आणि तो कर्माचा कर्ता आहे, असा जर त्याचा निश्चय झाला असता तर त्यांनी एक पाऊल टाकल्यासारखं झालं असतं. त्यांनी एक तरी झालं असतं की आत्मा हा देहापेक्षा वेगळा असून तो कर्माचा कर्ता आहे. पण देहापासून वेगळा आहे असं जरी मानलं असतं तर याचं एक काम झालं असतं की आत्मा देह नाही, देह देहाहून भिन्न आहे. पण माऊली म्हणतात, आत्माची कर्म करता हाही निश्चय नाही तत्वता, परंतु देहाहून आत्मा वेगळा आहे आणि तो कर्माचा कर्ता आहे, हाही त्याचा खरा वास्तविक निश्चय नसतो. जर असतं तर बरा झालं असतं, पण तसंही करत नाही. मग काय करतो, देहाहून आत्मा वेगळा आहे, तो कर्माचा कर्ता आहे असं म्हणत नाही, तर देहच आत्मा आहे. देहची मी म्हणजे आत्मा, मी देहची, मीच देह आहे, म्हणजे आत्मा देह आहे. आणि तो कसा आहे, कर्म करता आहे. म्हणजे शरीरालाच तो आत्मा समजतो आणि शरीराला आत्मा समजून शरीर रूपी आत्मा हा कर्माचा कर्ता समजतो. म्हणजे भ्रमात भ्रम झाला. एक तर देह वेगळा आणि आत्मा वेगळा, पण भ्रमामुळे हा देहालाच आत्मा मानतो आणि तो आत्मा पुन्हा कर्ता भोगता मानतो. हा बरोबर आहे. हा चार्वाकाचंच म्हणणं आहे. देहखंडानाम आत्मा ऋणम कृत्वा घृतं पिबेत भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम कुतः. देहालाच तो आत्मा म्हणतो. चार भूतांना, चार भूतांच्या एकत्रीकरणालाच तो आत्मा म्हणतो. आकाश म्हणतच नाही, केवळ प्रत्यक्ष प्रमाण म्हणतो. देव नाही, ईश्वर नाही, शास्त्र नाही, गुरु नाही, काही नाही. म्हणून देहची मी कर्म करता मानितो साचा, तोच ते खरोखर असं मानायला लागतो. आत्माची कर्म करता हा निश्चय नाही तत्वाचा, देहची मी देहच आहे आणि मी देह असून तो मी आत्मा कसा आहे, कर्म करता. आणि हेच त्याचं म्हणणं कसं आहे, खरं आहे. तो साचा मानिक, यालाच तो खरं मानतो, यालाच तो वास्तव मानतो, यालाच ते तथ्याचं म्हणतो. मग सुसंस्कृत आत्म्याचा जीवात्मा जसा विचार करतो तसा विचार हा करत नाही. सुसंस्कृत आत्मा काय म्हणतो, व्यक्ती काय म्हणत असतो, जे आत्मा मी कर्मातीत, अहो मी जो सच्चित आनंद स्वरूप आत्मा आहे तो वेगळा आहे.
आणि देह आणि पुढचे ही 5 कारण हे देहादिकांच्या पासून निर्माण होणाऱ्या कर्माला ते कारणभूत आहेत. म्हणून आत्मा हा कर्मातीत आहे. जे आत्मा मी कर्मातीत, मी आत्मा असून तो कर्माच्या अतीत आहे. आणि जेवढे काही कर्म ह्या देहादिकांच्याकडनं घडतात, मन वाणीदिकांच्याकडनं घडतात, परमात्मा त्या कर्माचा साक्षीभूत आहे. अर्थात त्याच्या उपस्थितीमध्ये हे सगळे कर्म होताना तो पाहतो आहे. सगळ्या कर्माचा तो साक्षी आहे. असा कोणी जर म्हणायला लागलं तर हे आपली काही मात नायकीची काणी, परंतु ही आपली काही मात नायकीचे काणी, परंतु आपल्या कानाने अशा स्वस्वरूपाची वार्ता एखाद्या महात्म्याच्याकडनं, एखाद्या संत संत महात्म्याच्याकडनं, एखाद्या तत्वज्ञाच्याकडनं, एखाद्या विचारवंतांच्याकडनं यायला लागली, तो नायकची काणी असं नका सांगू मला ते. नाही नाही नाही, हे असं नाहीच आहे. म्हणून हा कम्प्लिटली त्या विषयांचा निराश करतो, त्याग करतो. आणि मग माऊली म्हणतात, म्हणून उपमा आत्मया ते देहची मविजे येथे विचित्र काही रात्री दिवसात डुडुळ न करी. ज्ञानेश्वर महाराज या व्यक्तीच्या वरती थोडेसे रागावले. अहो म्हटले, आत्मा देश वस्तू काल यांच्या मर्यादेच्या पलीकडे आहे. पण असं असताना हा काय करतो, उपमा आत्मयाते देहची वरी येथे मविजे, तो देहाच्याच मोजपट्टीने त्या आत्म्याला मोजतो. आत्मयाते देहेची, इथे आत्मयाते देहेची वरी मविजे, हीच त्याची उपमा. आत्मतत्व देह देश वस्तू कालाच्या अतीत आहे हे मानत नाही. देहाच्या एवढंच तो मानतो. देहच आत्मा मानतोय, आत्मा म्हणून वेगळा पदार्थ मानतच नाही, स्वीकारतच नाही. असं जेव्हा होत होतं तेव्हा हा मानायलाच जेव्हा तयार नाही, तेव्हा काय विचित्र गोष्ट आहे हो. मौली म्हणतात, विचित्र काही रात्री दिवसा ते डुडुळ न करी. दिवसा ते डुडुळ काही रात्र न करी. दिवस असताना देखील दिवसालाच घुबड रात्र समजत नाही का? डुडुळ म्हणजे घुबड, ज्याला दिवसा दिसत नाही. मग दिवस असतानाही तो म्हणतो हा दिवस नाही, हा रात्रच आहे. म्हणून माऊली म्हणतात, दिवस डुडुळ दिवसा ते रात्र न करी. दिवस असतानाही ती रात्र आहे असं म्हणत नाही का? म्हणतोच ना. तसं आत्मा देहावन भिन्न असताना देखील विचाराची दृष्टीनं प्राप्त झालेला हा त्या घोडासारखाच असल्यामुळे, तो चैतन्य सूर्यप्रकाशा एवढं स्वच्छ असल्यामुळे, त्याच्याही पेक्षा स्वच्छ असल्यामुळे त्याला तो मानत नाही. म्हणून ज्ञानेश्वर महाराज कदाचित कवीचं आणि मोठ्या पुरुषांचं रागवणं देखील अशा उपमेयने अलंकृत होऊन ते बोलत असतात. पै जेणे आकाशीचा काही सत्य सूर्य देखिला नाही, तो थिल्लरीचे बिंब काही मानून आहे. ओढले, ज्याने जेणे ज्या व्यक्तीने आकाशीचा म्हणजे आकाशामध्ये असणारा सत्य सूर्य देखील नाही, आकाशामध्ये असणारा खराखुरा सूर्य कधी पाहिलाच नाही.
तो हिल्लरीचे बिंब काही मानूल आहे. मग तो मग तो त्या डबक्यामध्ये पडलेल्या सूर्याचं प्रतिबिंब खरा मानण्यास तयार होईल काय? चिल्लरीचे बिंब तो काय मानवल आहे? त्याला काय तो मानेलच काय? आकाशातला सूर्यच ज्याने पाहिला नाही तर त्याला डबक्यामध्ये असलेलं सूर्याचं प्रतिबिंब कसं म्हणेल? देहाव्यतिरिक्त असणारं कुटस्थ चैतन्य, ब्रह्मचैतन्य, आत्मचैतन्य जर त्याने मानलं नाही तर मग देहामध्ये पडलेला चिदाभास तो देखील आत्मा आहे असं तो कसं काय म्हणेल? किल्लराचे निजालेपणे सूर्यासी आणि होणे त्याच्या नाशानासने कंपे कंप. परंतु याचं तत्वज्ञानच वेगळं आहे. कसं आहे म्हटले? थिल्लराचे निझालेपणे. थिल्लर शब्दाचा तो असतो तो कमी पाण्याचं छोटस डबकं. थोडस पाणी सांडलं, पाणी वाहून आलं, मग पाऊस पडला तर त्या डबक्यामध्ये पाणी साचतं आणि सूर्याचं प्रतिबिंब त्यामध्ये पडतं. आणि सूर्य दिसायला लागला की मग म्हणतात डबक्याच्या उत्पत्तीच्या बरोबर सूर्याशी आणि होणे. मग सूर्याची उत्पत्ती झाली. काही तासानंतर ते डबक्यातलं पाणी आटलं की मग काय, त्याच्या नाशी म्हणजे त्या थिल्लराच्या नाशणे. मग काय झाला म्हटले? त्या प्रतिबिंबित सूर्याचा नाश झाला. कंपे कंप. जर ते पाणी हललं, कंपायमान झालं, तो डबक्यातला सूर्य कंपायमान झाला असं म्हणतो. कंपे कंप. कंपायमान झालं डबकं की सूर्याचा प्रतिबिंबाला तो कंपायमान झाला असं म्हणतो. डबक्याच्या उत्पत्तीच्या बरोबर सूर्याची उत्पत्ती आणि डबक्याच्या नाशाबरोबर सूर्याचा नाश आणि ते पाणी कंपायमान झालं की सूर्यही कंपायमान होतो असं तो मानत असतो. म्हणजे त्याची सगळा विचारधारा केवळ आणि केवळ ह्या उपाधीला ऋणच आहे. उपाधीच्या पलीकडे म्हणायला तयार नाही. आणि कसा मांडणार म्हटलं? सांगतात कारण म्हणू शकत नाही तो. निद्रिता चेवो नाही तो स्वप्न साच होल आहे. रज्जू नेणता साप आहे विस्मय कवण. म्हटले निद्रिता चेवो नाही. जो मनुष्य कधी म्हणजे झोपेतून जागाच झाला नाही. झोपी गेलेला मनुष्य आहे तो झोपेतून जागा झालाच नाही म्हणजे झोपेत आहे आणि झोपेत असताना त्याला स्वप्न पडलं. आणि स्वप्न पडलं तर कोणत्याही अवस्थेमध्ये त्या अवस्थेतले ते पदार्थ सत्यच वाटत असतात. तथा स्वप्न प्रपंचोयम मही माया विजृंभिता. म्हणून स्वप्न अवस्थेमध्ये यावत भाती, जोपर्यंत आपण त्या अवस्थेमध्ये आहोत त्या अवस्थेतले पदार्थ सत्य वाटतात. पण स्वप्नामध्ये असणारे सगळे पदार्थ तो काय सत्य मानतो. स्वप्नी साच होल आहे. त्या स्वप्नातले पदार्थ त्याच्यासाठी सत्यच आहे. पण जागा झाला तर त्या क्षणी त्याला खोटे भासतील. पण हा जागाच झालेला नाही त्यामुळे तो स्वप्न पदार्थांना सत्यच मानतो. किंवा रज्जू नेणता, मंद अंधकारामध्ये पडलेली ही दोरी आहे हे जोपर्यंत माहिती होत नाही तोपर्यंत सापाभिहे विस्मय कवण. तोपर्यंत त्या ठिकाणी साप आहे आणि आपण जर गेलो तर आपल्याला चावेल, विषारी साप आहे अशी भयभीतता त्याच्या अंतःकरणामध्ये उत्पन्न होते. त्यात विस्मय कवण, त्यात नवल काय? नवल एवढंच आहे, जोपर्यंत अधिष्ठानाचं ज्ञान होत नाही तोपर्यंत या कल्पना मिथ्या कल्पना सारख्या उदयालाच राहत असतात.
दोरीचं ज्ञान होऊ न देणं म्हणजे अधिष्ठानाचं ज्ञान न होऊ देणं हा तमोगुणाचा परिणाम. आणि मग जे दिसत नाही त्याच्यावरती विविध कल्पना करायला लावणं हा रजगुणाचा धर्म आहे. आणि त्यामुळे जोपर्यंत रज्जूचं ज्ञान होत नाही तोपर्यंत तो सापाला घाबरणारच. जागृतीमध्ये येत नाही तोपर्यंत स्वप्नाला तर खरं मानणारच. किंवा जवळ कवळ अथी डोळा व चंद्रमा देखावा की पिवळा, काय मृगही मृगजळा भाळो नाही, भाळावे नाही. कवळ अथी डोळा, जोपर्यंत डोळा कवळ अथी, जोपर्यंत डोळ्यामध्ये कावीळ नावाचा रोग झालेला आहे, तव तोवरी चंद्र पिवळा देखावा की, तोपर्यंत त्याला चंद्र हा पिवळाच दिसतो. पिवळेपणा हा चंद्राच्या ठिकाणी नाही, पण तरी देखील चंद्रावरती पिवळेपणाचा आरोप केला जातो, कारण कावीळ डोळ्यामध्ये झाली आहे ना. किंवा मृगीही मृगजळा भाळावे नाही, म्हणजे मृगजळ, हरणाने मृगजळाला पाहून भुलून जायचं नसतं का, घाबरून जायचं, फसायचं नसतं का. हो, जर मृग असेल तो, तर त्या पाण्याला तो खरंच समजेल. तसा हा देहालाच आत्मा म्हणतो आणि तो आत्माच कर्माचा कर्ता आहे असं म्हणतो. त्याला सांगायला जर गेलं तर हा ऐकत नाही. कसा ऐकत नाही? तैसा शास्त्र गुरुची नावे, जो वाराही टेकोने दे सिवे, केवळ मौढ्याचिनी जीवे जियाला जो. शास्त्र गुरुचिनी नावे, जो वाराही टेकोने दे सिवे. शास्त्र या शब्दाचा प्रयोग जरी केला, गुरु या शब्दाचा नावाचा प्रयोग केला, तर शास्त्र नावे आणि गुरु नावे, शास्त्राच्या नावाने गुरुच्या नावाने एखाद्याने शब्द उच्चारला का ते गुरु आहे असं म्हणून तिकडनं जर वारा आला, तर तो वारा सुद्धा आपल्यापर्यंत काय सिवो टेकोन येदी, त्या गुरु महापुरुषांच्या नावाचा वाराही आपल्यापर्यंत येऊ देत नाही. शास्त्र नावाचा शब्दाचा प्रयोग केला तर तिथला तो वाराही आपल्याकडे घेऊ देत नाही. तो सिरीवरच तिथे बस बस शब्द सांगू नका. मग जगतो कसा? केवळ मौढ्याचिनी जीवे जियाला तो, केवळ आणि केवळ मूर्खपणाच्या पद्धतीने तो जीवन जगत असतो. असा हा मूर्खपणा, त्याचा तो जीव असतो. मौढ्याचिनी जीवे, मौढ्यपणाच्या मूर्खपणाच्यामुळे त्याचा जीव हा असा असतो. कसा असतो? तेने देहात्मदृष्टीमुळे आत्मया घापे देहाचे जाळे, दैसा भ्रमाचा वेग ओल्ले चंद्रमाणी. देहात्मदृष्टीमुळे, देहच आत्मा आहे, देहाच्या ठिकाणी आत्मदृष्टी ठेवल्यामुळे जणू काही आत्मतत्वाला देहरूपी जाळ्यामध्येच त्याने पकडून ठेवलं. आत्मया घापे देहाचे जाळे, देहाचे जाळे आत्मया घापे, जणू काही या आत्म्याला देहरूपी जाळ्यामध्ये घातला आहे. बस देहच. ज्याप्रमाणे ढगांचा आकाशामध्ये असणारा वेग, त्यांची गती असते, परंतु कोल्हा ढग धावताय असं न म्हणता चंद्राचीच गती तो मानत असतो. चंद्राच्या गतीचा आरोप करतो, त्याप्रमाणे देहाचाच आरोप आत्म्यावरती करतो. देहच आत्मा. मग तया मानण्यासाठी देहबंदीशाळी किरटी, कर, कर्माच्या वज्रगाठी कळासी तो. मग त्या मानण्यासाठी, मग असा तो देहात्मवादी जडवादी आत्म्याला कर्तृत्व भोक्तृत्व समजत असल्यामुळे देहबंदी शाळी मानण्यासाठी त्याने
त्या आत्मतत्वाला देहरूपी बंदीशाळेत, देहरूपी कारागृहामध्ये जणू साखळीने पक्क बांधून ठेवलाय, कर्मजाळाच्या वज्रगाठी स्थानबंध. आणि त्यामुळे त्या कर्माच्या जाळ्यामध्ये जणू त्या आत्मतत्वाला देहाच्या बंदीशाळामध्ये त्यांनी बांधून टाकलं आहे. पाहे पा बंद भावना दृढा, नळकेवरी तो बापुडा, काय मोकळ्याही पायाचा चवडा, न ठकेची पुंसा. मग म्हणतात, दृष्टांत देतात. बापुडा म्हणजे आहे पा बंद भावना दृढा, नळकेवरील तो बापुडा, काय मोकळ्याही पायाचा चवडा, न ठकेची पुंसा. बापुडा म्हणजे एक पोपट. तो एका अशा वाकड्या नळीवरती बसलाय आणि ती नळी हल्ल्यामुळे त्याचं डोकं खाली आहे पायावरती, आणि त्याला भ्रम झाला की मी आता ह्या नळीला बांधलो गेलो. बंद भावना, मी बांधलो गेलो अशा प्रकारची भावना. पण ही साधी भावना नाही, तर कशी आहे, मी ह्या नळीला पूर्णपणे बांधला गेलो अशी त्याची दृढ धारणा झाली. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मोकळ्या पायाचा चवडा, ठकेची पुंसा. त्यामुळे मोकळा पाय असणारा तो त्या भ्रमामुळे त्या आणखी बांधून घट्ट धरून राहतो, आणि तो मग बांधला जात नाही का. पण ठकेची पुंसा, तो फसला जात नाही का, बसून राहत नाही का नळीवरती. कारण का, विपरीत ज्ञान झालं. विपरीत ज्ञानाने मनुष्य हा बंधनामध्ये अडकतो. म्हणून निर्मळ आत्मस्वरूपी जो प्रकृतीचे केले आरोपी, तो कल्प कोडीच्या मापी मवीची करणे. असा जो अकृत बुद्धीचा पुरुष जो आहे, निर्मळे आत्मस्वरूपी सच्चिदानंद स्वरूप असणारा जो आत्मा, अविकारी असणारा जो आत्मा, त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी काय करतो, प्रकृतीचे केले आरोपी. प्रकृती सगळ्या प्रकारचे कर्म करते, त्या कर्माचा सगळा कर्तृत्वाचा आरोप निर्मळे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी तो काय करतो, आरोपित करतो. आणि त्यामुळे तो कल्पकोडीच्या मापी मवीची कर्मे. कल्पकोडीच्या मापी अर्थात कोट्यावधी कल्पाच्या मापाने तो कर्माला मोजत असतो. म्हणजे असंख्य कर्म करत असतो, असा ह्या अज्ञानी पुरुषाचा विचार सांगितला. पण आता एखादा सुसंस्कृत बुद्धीचा व्यक्ती कर्म करत असताना सुद्धा कर्मापासून तो वेगळा राहतो, असा एखादा पुरुष या जगामध्ये आहे का? त्याचे काही लक्षण सांगता येतील का? जसं समुद्रामध्ये वडवानळ नावाचा अग्नी असून सुद्धा समुद्राचं पाणी त्या वडवानळ नावाच्या अग्नीला स्पर्श करत नाही, तसं एखादा महापुरुष ज्याला तत्वज्ञान झाला आहे, प्रारब्धवशामध्ये या जगाच्या कर्माच्या राहाटीमध्ये तो राहतो, परंतु त्याला कर्माचा स्पर्श होत नाही. अशा महापुरुषांचं जीवनशैली कशी असते, त्यांचं लक्षण काही सांगता येतील का? त्यांच्याबद्दल तुम्हाला काही सांगता येईल का? आणि म्हणून हा इथपर्यंतचा विचार संपला. आणि मग पुढचा जो विचार सुरू होतो, आता कर्मा माझी असे परितया कर्मा ते न स्पर्शे,
वडवानळा ते जैसे समुद्रोदक तैसे वेगळेपणे त्याची कर्मी असणे तो कीर ओळखावा कवणे तरी सांगो. मग हा 395 पासूनचा विषय हा खरा म्हणजे पुढच्या श्लोकाचा उपोद्घात आहे. म्हणजे त्या विषयांच्या पर्यंत पोहोचण्याचा अगोदर पुढच्या श्लोकाची केलेली पार्श्वभूमी या श्लोकाच्या अंतर्गत सांगितली. पण हा विषय 394 उभीपर्यंत संपला आणि मग आता ज्याला शास्त्र, आचार्य, ग्रंथ, तर्क यांच्या साह्याने ज्यांची बुद्धी सुपीक झाली आहे, संस्कारित झाली आहे, यथार्थ प्रमा झालेली आहे, असे महापुरुष कर्म करतात की नाही? मग करत असतील तर त्यांची कशी धारणा असते, त्यांची कशी लक्षणं असतात, हा सगळा विचार यस्य नहांकृतो भावो बुद्धिर्यस्य न लिप्यते हत्वापि स इमान् लोकान् न हंती न निबध्यते. अतिशय प्रसिद्ध असणारा हा श्लोक आहे. त्याचा विचार आपण उद्या. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय